नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. धनगर समाजातील 2 गटातील जुन्या वादातून काठी कुऱ्हाड घेऊन मारहाण केल्याने गणेश शिवाजी जोग, अरुण शिवाजी जोग, आकुबाई यशवंत शिणगारे, रुपाली काशीनाथ शिणगारे, सानिका मंगू शिणगारे हे 5 जण जखमी झाले. यातील शिवाजी जोग आणि अरुण जोग राहणार माणगाव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या ऐसाबाई सबाजी शिणगारे यांचं गुरुवारी निधन झालं होतं. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता गणेशनगरमध्ये सुरू होता. यावेळी वृषभ महाळू शिणगारे याला आपल्याकडे बघण्यावरून मारहाण करण्यात आली होती. सकाळी 10:30च्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत ऐसाबाईचे भाऊ अरुण जोग आणि गणेश जोग हे माणगावहून आले होते. त्यांचा भाचा वृषभ याला मारहाण झाल्याने त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास संभाजी शिणगारे, तानाजी शिदा शिणगारे, काशीनाथ भिकाजी शिणगारे, सागर शिणगारे, संभाजी भिवा शिणगारे, अनिल बिरू शिणगारे, म्हाळू कृष्णा शिणगारे, सौरभ भरमा शिणगारे, तुषार बिरू शिणगारे, भिकाजी बापू शिणगारे, माणिक भिकाजी शिणगारे, बापू भिकाजी शिणगारे, गीता तानाजी शिणगारे, हौसाबाई भिकू शिणगारे, रेखा संभाजी शिणगारे, संगीता कृष्णात शिणगारे, तानाजी शिणगारे, लता काशीनाथ शिणगारे सर्व राहणार रुकडी यांनी काठ्या कुऱ्हाड आणि दगडाने मारहाण केल्याने गणेश शिवाजी जोग आणि अरुण शिवाजी जोग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तर आकुबाई यशवंत शिणगारे, रुपाली काशीनाथ शिणगारे या तिघींच्या हाताला मारहाण झाल्याने जखम झाली आहे. त्यांच्यावर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आला आहे. याबाबत सर्जेराव शिणगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जणांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.